नमस्कार, मैं हूं रूपा पंडित और आप देख रहे हैं कारा न्यूज। वर्धा जिले के समुद्रपुर तालुका में तूफान आया है और इस तूफान में भारी तबाही मचाते हुए बड़े पैमाने में नंदोरी परिसर के अनेक गांव के नागरिकों को नुकसान पहुंचाया है। आज सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर उमेश वावरे ने क्षतिग्रस्त गांव का दौरा किया। इनके रहते आज डॉक्टर उमेश वावरे ने तूफानग्रस्त तालुका के नंदोरी, पाठर, जाम, बेलघाट, किन्हाला, पारडा इलाके में नुकसान का जायजा लिया। कल हुए इस तूफान की तीव्रता इतनी थी कि इस तूफान में कई घरों की छतें उड़ गई। सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर उमेश वावरे ने गांव का दौरा कर प्रशासन को इस मामले पर ध्यान देके मदद देने की गुहार लगाई है। मी डॉक्टर उमेश वावरे, हिंगणघाट। आज मी नंदोरी या गावामध्ये आलेलो आहे। काल जे चक्रीवादळ आलं आणि मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालेलं आहे वादळ वाऱ्यामुळे, तर या नंदोरी गाव असून या नंदोरी गावासोबतच संपूर्ण समुद्रपूर तालुका, मग किनाळा असो की बाकीचे खेडेपाडे असो, तर सध्या जे नंदोरीची जे परिस्थिती आहे, तर या परिस्थितीमध्ये भरपूर लोकांचे म्हणजे इलेक्ट्रिकचे खांब पडले आहे। घरावरती खांब पडल्यामुळे त्यांच्या घराचे पत्रे उडून गेलेले आहेत। त्याच्यानंतर विटा पडल्या आहे। किती मुलं काल वाचले, नाहीतर त्यांची जीवितहानी सुद्धा झाली असती, कारण की पूर्ण विटाच्या सिमेंटच्या दिवाली उडल्या आहे आणि इलेक्ट्रिकचे खांब घरावर पडून काही शॉर्ट सर्किट पण झाले आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंत ना प्रशासन वर्धा जिल्ह्याचे आले किंवा शासनाचे लोक आले। आता हे आमच्या ताई आहे, आई आहे, सगळे गरीब बांधव आहे, आज जीव मुठीत घेऊन आज थांबले आहे, पण प्रशासन शासनाचा अजून कोणताही व्यक्ती इथं आला नाही आणि कोणताही प्रकारचा पंचनामा केलेला नाही। आता पाहता यांच्या घराचे पत्रे उडले आहे, हे समोर हे सगळं सामान पडलेलं आहे, हे बघा तुम्ही पाहू शकता, आणि हे सगळे लोक माझ्यासोबत आहे। तर माझी शासनाला हे एक विनंती राहील की तुम्ही लवकरात लवकर पंचनामे करून यांना आर्थिक मदत, घर बांधून द्या, पिण्यासाठी पैसे द्या, किंवा जे काही लागते त्यांच्या पुरांचं नुकसान झालं हे सगळं नुकसान तुम्ही भरपाई केली पाहिजे। अन्यथा मोठं आंदोलन उभारून गव्हर्नमेंटला धारेवर धरल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। आता माझ्यासोबत आहे, बाकीचे लोक आहेत, तुम्ही त्यांची प्रतिक्रिया घेऊ शकता। चक्रीवादळच्या धाकाच्या आम्ही घरामध्ये लपलो, बंद टीन उडून गेल्या, एक बी टीन राहिली नाही। आमच्या नातींचं माझं डोकं पण फुटलं त्या विटाईनं। 3 महिन्याच्या मुलगी पण उडून जाणार होती, लवकर आम्ही पकडून घेतलं, त्यानुसार मुलगी सुद्धा वाचून गेली घरात। आमच्या घरावर बिना काहीच नाही आहे, राहण्याचं सुविधा म्हणजे काहीच नाही। आता सगळे उडून गेले, सगळे आमचे कपडे सुद्धा राहिलं नाही, झाडायला नुकसान झालं। आता हे सगळे नंदुरीचे जे व्यक्ती आहे त्यांच्या सगळ्यांचे नाव आणि तुमचे मोबाईल नंबर सगळे आमच्याकडे द्या। आम्ही तुमची जे मागणी आहे शासनाला, प्रशासनाला करणार आहोत आणि लवकरात लवकर तुम्हाला जे आर्थिक सहाय्य आहे किंवा तुम्हाला घर बांधून किंवा टीना घेऊन किंवा विटा जे काही आहे तुमचं, तुम्हाला राहण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी जे आहे त्या वस्तू लवकरात लवकर केल्या पाहिजे, हे मी तातडीने प्रयत्न करणार आहे। कारा न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनोरकर की एक खास रिपोर्ट। मां प्रभावती बिल्डर्स लेकर आए हैं सोनेगांव तालाब को लगकर प्राइम लोकेशन पर प्रभावती अपार्टमेंट में 2 BHK लग्जरियस फ्लैट। अ प्रोजेक्ट बाय मां प्रभावती बिल्डर्स। मां प्रभावती बिल्डर्स के साथ होंगे अब आपके सारे सपने पूरे, वह भी किफायती दामों में। स्पेशलिटी मॉड्यूलर किचन, लिफ्ट फैसिलिटी, पार्किंग, POP इन ऑल रूम्स, 24/7 ड्रिंकिंग वाटर एंड मेनी मोर फैसिलिटीज आर अवेलेबल। GL टूर्स एंड ट्रैवल्स करे धार्मिक एवं पर्यटन यात्रा भेड़ाघाट, बनारस, चित्रकूट, अयोध्या, प्रयागराज, अमरकंटक। साथ ही 7,001 रुपए भरकर अपनी सीट आज ही बुक करें। संपर्क करें सुंदरलाल यादव 9890332559 और बलराज यादव 9373212061। आवर ऑफिस एड्रेस पार्वती नगर, रामेश्वरी रिंग रोड, नागपुर।